कासमाळ याच ठिकाणाला थंड हवेचे ठिकाण म्हटलं जातं. या ठिकाणावर कपल, फॅमिली, मित्रमंडळ यांना सगळ्यांसाठी या ठिकाण बेस्ट आहे. कासमाळच्या घाटाला नागमोडी वळणं बघायला भेटतात. तिथेच एक शिव मंदिर आपल्याला पाहायला भेटतो. या शिव मंदिराच्या ठिकाणावर एकदम थंड हवेचं ठिकाण आहे. इथं टुरिस्ट लोक आरामासाठी बसतात. नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, मी आज पेण शहरातील एक कासमाळ हे ठिकाण आहे, ते ठिकाणावर मी जातोय. आणि असं एक हिडन पर्यटन आहेत की कपलसाठी आणि फॅमिलीसाठी आणि मित्र मैत्रिणींसाठी एवढे चांगले आहेत ना पर्यटन. तर तुम्हाला तिथं गेल्यावर नंतर जेवढं दाखवता येईल तेवढं पर्यटन स्थळे दाखवतो मी. तर भावांनो, नक्कीच हे ब्लॉग पूर्ण बघा. तर भावांनो, जाते मी तिथं गेल्यावर नंतर जेवढं दाखवता येईल तेवढं पर्यटन स्थळे दाखवतो. चला. आम्ही पुढ्यात जाताच घाटाला ट्रॉफिक लागली होती. पुढे जाताच एक कासमाळचा क्रिकेटचा ग्राउंड पाहायला भेटला. तर इथं फिरायला आलो तर इथं आपण बॅट बॉल खेळू शकतो. तर भावांनो, आम्ही कासमाळच्या घाटावरती चढलोय. तर भावांनो, तुम्ही बघू शकता इकडे. तर भावांनो, तुम्हाला मी असं जागा आहेत का आपण फॅमिली सोबत कपल सोबत येऊ शकतो इकडे, ते तुम्हाला आता दाखवतो. तर चला भावांनो, इकडे या पुढं. तर भावांनो, हे बघू शकता तुम्ही वातावरण इकडचं. तर भावांनो, मी आता पुढे जातोय कासमाळच्या घाटावरून. तिथे एक शिव मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. रस्त्याच्या साईडला आहे ते. तर थोड्या 2 मिनिटाच्या पुढं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो.
तर भावानं आम्ही आता हे शिव मंदिरच्या इथं पोचलोय. तुम्हाला हे दिसत असेल तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर. तर भावानं हे बघा तुम्ही. भावाने या ठिकाणावर असा आराम करायला असा ठिकाण आहे ना, ते एक नंबर आहे भावांनो. कारण पेन शहरातले लोक जे चालायला येतात संध्याकाळी सकाळी त्या ठिकाणी थोडा आराम करतात. तुम्हाला हे बघा दाखवतो, शिव मंदिर आहे ते लोक इथं चालायला येते, ते एकदम आराम करतात इथं भावांनो. कासमाळचे घाट आहे ते, कारण येताना घाटावरून एकदम सावकाश आहे भावांनो. कारण बघा वळण कसे आहे ते तुम्ही बघू शकता. तर एवढे घाट आहेत ना, कासमाळ घाट, ते पुढे तुम्हाला दाखवतो. तर भावाने तुम्ही बघू शकता हे घाट. भावानं कधी येताना घाटावर, इकडे कासमाळ घाटावर येताना कधी फोन भावांनो मारा, कारण रस्ते पण डेंजर आहेत. तर भावाने तुम्ही बघा नजारा इकडे कासमाळ वरचा भाग, मस्त व्ह्यू आहे भावा. आता मी यावरती गेल्यावर दाखवतो. या टेकडीवरून शहर आता पाहत आहे होतो. माझे मित्र आहेत गाववाले, तर त्यांना मी हॉस्टेलला राहतात हॉस्टेलला न्यायला गेलेलो. त्यांना घेऊन भावानं तुम्हाला दाखवतो व्ह्यू कासमाळचा. भावाने बघा तुम्ही. परत आताच मी दुसऱ्या ठिकाणावर पोचलोय. तर या ठिकाणावर जास्तीत जास्त थंड हवेचा ठिकाण आहे, तर तुम्हाला नक्कीच पूर्ण दाखवतो इथला. तर भावना हे बघू शकता तुम्ही. जंगलचा पूर्ण बघू शकतो. तुम्ही नक्कीच कासमाळ भेट द्या. एवढा चांगला पर्यटन स्थळ आहे ना, तर तुम्ही इथे येऊन पूर्ण प्रत्यक्ष बघू शकता. तुम्हाला
गाड्या येता घेऊन येताना भावानो ट्रॉफिक लागते, सावकाश या बघू शकता. भावानो एक तुम्हाला इथला व्ह्यू दाखवलाय. तर भावानो एक पुढे एक ठिकाण आहे तिथं दाखवतो. मग इथं क्रिकेट पण खेळू शकतो मित्रांसोबत आल्यावर. तिथला एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि एक स्थळ आहे तो दाखवतो तुम्हाला. तर चला भावानो दाखवतो. भावानो आता मी ठिकाणी पोचलोय, तर तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू. भावानो तुम्ही आल्यावर इथं पार्किंगला पण जागा आहे, तर बघू शकता. आणि जे क्रिकेट खेळतात ते ग्रुपने येतात ते इथं पण क्रिकेट खेळू शकतात भावानो. इथे एक पिच आहे क्रिकेट खेळायला. तर भावानो इथे पार्किंगला पण जागा आहे. शनिवार रविवारी गर्दी असते जास्त. तर दाखवतो तिथला एक व्ह्यू. आणि कपल लोकांसाठी ते खास जागा आहेत. नक्कीच जे कपल लोक बघत असते ते नक्कीच या कासमाळ घाटाला भेट द्या. चला मी दाखवतो. तर भावानं तुम्हाला मी कासमाळचा घाट आणि कासमाळचे पर्यटक स्थळे तुम्हाला दाखवले. तर भावानं हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जमलं तर नक्की शेअर करा आणि भावानं जाता जाता नक्कीच सबस्क्राईब करून जा. चला भावानं.